आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। अजित पवारांच्या कार्यकर्त्याची लक्ष्मण हाके यांना नोटीस। अजितदादांची माफी मागा, नोटीसमध्ये उल्लेख। तर असल्या नोटीसला मी भीक घालत नाही, लक्ष्मण हाकेंचं उत्तर। दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या 62व्या जन्मदिनानिमित्त आठवणीतील मेटे साहेब या कार्यक्रमाचं आयोजन। रविवारी वडाळ्यातील भारतीय क्रीडा मंदिर सहकार नगरामध्ये कार्यक्रमाचं आयोजन। अनेक नेते उपस्थित राहणार। महिला पोलिसाचा विनयभंग केल्याचा भाजप पदाधिकारी कोंढरे यांच्यावर आरोप। प्रमोद कोंढरेंनी नवीन सीसीटीव्ही फुटेज समोर आणलं। माझ्यावर खोटा गुन्हा दाखल, कोंढरेंचा व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज। जुलै महिना अखेरीस उद्धव ठाकरे नाशिकचा दौरा करणार। नाशिकमधील डॅमेज कंट्रोलसाठी उद्धव ठाकरे स्वतः मैदानात। 2 दिवसीय दौऱ्यामध्ये उत्तर महाराष्ट्राचा आढावा घेणार। नाशिकमधील उंटवाडी परिसरातल्या निरीक्षणगृहामधील मुलगी बेपत्ता। मुंबई नाका पोलिसात नोंद। 15 दिवस होऊनही शोध लागेना, पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह। छत्रपती संभाजीनगरमध्ये सेवानिवृत्त अधिकाऱ्याची 78 लाखांची फसवणूक। विश्वास नांगरे पाटील यांच्या सारख्या दिसणाऱ्या व्यक्तीकडून व्हिडिओ कॉल, डिजिटल अरेस्ट करत 78,60,000 रुपये लुटले। पती पत्नीच्या भांडणामध्ये 11 महिन्याच्या चिमुकल्याचा मृत्यू। दौंडच्या केडगावातील दुर्दैवी घटना। पत्नीनं पतीला मारायला घेतलेला त्रिशूळ लागून चिमुकल्याचा मृत्यू। 25 वर्षीय राज्यस्तरीय टेनिसपटू राधा यादवची वडिलांकडून हत्या। गुरुग्राममधील सेक्टर 57 मधील घटना। वडिलांनी 3 गोळ्या झाडल्याची माहिती। शनी मंदिर देवस्थानात 500 कोटी रुपयांचा घोटाळा। आमदार सुरेश धस यांचा मोठा आरोप। तर समिती नेमली असून अहवालातून सर्व समोर येईल, मुख्यमंत्र्यांची माहिती। दर महिन्याला 10 ते 20 कोटी रुपयाच्या प्रॉपर्टी विकत घेतात अध्यक्ष महोदय। हे विश्वस्त मंडळ सरकार बरखास्त करणार का? भक्तगण आणि त्याला पैशाने गुणलं तर 500 कोटीपेक्षा जास्त पैसे ह्या ऍप मध्ये जमा झालेले आहेत अध्यक्ष महोदय।